फलंदाज हर्ष, फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला निखिल आणि राज असे सलामीचे मुहूर्ताचे पहिले फलंदाज. निखिल, चर्चा करतोय आपण निखिल बद्दल. निखिलचा खेळ या खरतर याच क्रीडांगणावर याच स्पर्धेचं पहिलं पर्व आणि पहिल्या 5 मॅचेसमध्ये खरतर मी म्हणेन सर्वच मॅचेसमध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळवलं होतं असा एक प्रतिभावंत खेळाडू, असा एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर, रबर बॉल या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्याकडे क्षमता, पोटेन्शियल, कॅलिबर, गुणवत्ता आहे. ओ रबर का गब्बर, आणि त्याच्या बॅटमधून आला हा पहिला वार. कोणी त्याला म्हणतं गेम चेंजर, तर कोणी म्हणतं रन मशीन, कोणी त्याला म्हणतं बेस्ट फिनिशर, तर त्याला कोणी म्हणतं पॉवर हिटर, त्याला म्हणतं कोणी पॉवरफुल स्ट्रायकर, तर कोणी म्हणतं त्याला सिक्सर किंग, कोणी म्हणतं त्याला कव्हर किंगचा खरतर बादशाह म्हणजेच कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्हचा बादशाह, तर कोणी त्याला म्हणतं टायमिंगचा विजार्ड, कोणी म्हणतं त्याला कॅप्टन कूल, तर कोणी म्हणतं टॅक्टिकल जीनियस. आणि हाही फटका ग्राउंड अँकर मिस्टर निखिल, मोमेंटम शिफ्ट करणारा फलंदाज. रबर का गब्बर, कन्सेक्युटिव्ह सक्सेस इन अ रो नाव. अर्ध विकेट, हा हाफ टाकर बॉल, संरक्षात्मक पवित्रा. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द रीच चेंडू फेकण्याचा प्रयत्न झालाय. ग्रेटेस्ट ऑफ ऑल जनरेशन हा फलंदाज GOAT, त्याला थांबवायचा आहे. टेक्निकली टॅक्टिकली तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. ओव्हर पिच चेंडू नव्हे, तुम्हाला यॉर्कर चेंडू हातावं लागतील. हाफ टाकर नव्हे, तुम्हाला स्लोवर चेंडू फेकावं लागतील. गुडलँड स्पॉटवर चेंडूला तुम्हाला टर्न द्यावं लागेल, फसवावं लागेल फलंदाजाला. ओ यस, इट इज जस्ट लाईक दिस. दिस इज परफ्यूम बॉल. वाव, डिफायनिंग मोमेंट फॉर बॉलर. गोलंदाजानं केलेलं एक कमालीचं कमबॅक. नाव आहे हर्ष. हर्ष आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार आले. तो थांबणार नाहीये, तो थकणार नाही, तो घाबरणार नाहीये. मुळीच मी थांबणार नाही, मी करून देईन कमबॅक. हो, मी सांगतोय, आणि हे ठणकावून सांगणारा खरं तर हाही चेंडू रिलीज केलाय गोलंदाजानं. कमालीचं कमबॅक. पिन ड्रॉप सायलेन्स इन द गेम. निखिल सारख्या फलंदाजाला थांबवणं हे सोपं काम नाहीये. ही इज अ स्टँड आउट परफॉर्मर. मॅचचं मोमेंटम शिफ्ट करणारा फलंदाज, परंतु त्याला 2 चेंडू डॉट काढलेत. कमालीची गोलंदाजी, जबरदस्त अटॅक. ओ इथे 3रा चेंडू डॉट. ही गोलंदाजी आणि कमबॅक आवडले असेल तर गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. इथे मात्र आतापर्यंत डॉट आले चेंडू किती, तर तब्बल 3. आणि मागच्या मॅच मध्ये एक रेकॉर्ड झाला अनिलजी. तब्बल संपूर्ण मॅच मध्ये 11 चेंडू डॉट गेलेत. 18 चेंडूपैकी 11 चेंडू डॉट गेले, म्हणजे 36 पैकी 11. आमची संपूर्ण लाईव्ह टेक्निकल टीम, त्यांचे आम्ही मनापासून कौतुक करू. आमचे भूमिपुत्र आहेत माऊली प्रसाद इव्हेंट, भाई गायकवाड, त्यांची संपूर्ण टीम आज सुंदर असं हे प्रायोजिक कार्यक्रमाचं म्हणजेच या स्पर्धेचं खरं तर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करत असताना त्यांचं आम्ही कौतुक करू. प्रत्येक खेळाडूला एक्सपोजर देणं, प्रत्येक खेळाडूला पृष्ठभागावर आणणं. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही अनाऊन्स करतोय. आई गावदेवी वडघर आणि कुडपण ड्राईव्ह केलं, बॉल ऑन साईडला फ्लिक केलं, एकदा मिळाली गवताच्या गालीच्या मध्ये बॉल थांबलाय. तिथून मात्र पास होईल, मिळणार एकला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. 1 धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2 षटकारांच्या सहाय्यानं 15. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातीला 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच मात्र रंगात आलेली आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सकडनं मात्र नक्कीच दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना. फलंदाज सांगतायत की मला जिंकायचं आहे, गोलंदाज सांगतायत की आम्हालाही जिंकायचं आहे. ओ मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करायचं होतं. 4 चेंडू डॉट.
याही मॅच मध्ये 4 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेत आणि अस्मिताताई खरं तर सचिन रमेश तेंडुलकर सरांची एक छोटी इंटरव्ह्यू आम्ही पाहिली होती. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितकं तुम्ही मॅच पासून दूर जाल. हे साधं सोपं समीकरण आणि म्हणूनच की काय द गॉड ऑफ क्रिकेट सचिन सरांना आपण नेहमीच एकेरी दुहेरी धावसंख्येनं सुरुवात करताना आपण त्यांना पाहिलंय. किंबहुना त्यांचा साथीदार वीरेंद्र सेहवाग हा षटकारानं किंवा किंबहुना चौकारानं सुरुवात करायचा. त्यांचा साथीदार सौरव गांगुली हा चौकारानं आणि षटकारानं सुरुवात करायचा. किंबहुना अजून आपण जर का पुढे गेलो गौतम गंभीर त्यांचा साथीदार तोही चौकारा आणि षटकारानं सुरुवात करायचा. हा फुलटॉस चूक 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 झाली. चुकीचा भुर्रदंड धावा मिळाला किती तर 6 फुलटॉस. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने हा फुलटॉस चेंडू हाताळलाय आणि षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. याचबरोबर आई जननी माता संघासाठी टी शर्ट्स पुरस्कृत करणारे लवशेठ भिल्लारे यांचं शुभागमन आम्हाला पाहायला मिळतंय. द गोल्डमॅन ऑफ पोलादपूर यांचा आम्ही उल्लेख करतोय. आपल्या स्पर्धेला आई जननी माता संघासाठी टी शर्ट्स पुरस्कृत करणारे लवशेठ भिल्लारे साहेबांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. सुस्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम. वेलकम वॉर्म हार्टेड. आई जननी माता चषकामध्ये साहेब तुमचं सहर्ष मनस्वी स्वागत. युवा आहेत आणि आज हर्षजी मोठी बाब आहे कारण युवकांनी आज भरभरून योगदान दिलंय. आज युवकांचं इनोव्हेशन, युवकांची क्रिएटिव्हिटी आणि हा फटका पहा. बल नव्हतं का या फटक्यात, ताकद नव्हती का, टायमिंग होतं. ताकद नव्हे तर फक्त टाइमच्या साहाय्यानं फटका सजवलाय. लेडीज अँड जेंटलमेन, स्टॉप व्हॉट यू डुईंग अँड लुक ॲट दिस शॉट. दिस इज मेस्मरायझिंग. इट्स स्टँड अँड डिलिव्हर. 4 चेंडू डॉट गेले. मला वाटतं अस्मिता खरं तर जे डॉट गेले चेंडू ना त्यांचा वचपा राग खरं तर मी म्हणे इथे काढलाय. रिवेंज नाम तो इसका पुष्पा नहीं लेकिन फायर है ये. ही फलंदाजी जर का आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. रणसंख्या 34. 3 षटकार आले, 18 धावा, 3 चेंडू. फलंदाजाला आता मात्र थांबवावं लागेल. गोलंदाज काय करतील, कोणती रणनीती, कोणती प्लॅनिंग, कोणती स्ट्रॅटेजी, कशा पद्धतीने चेंडू हाताळतील, कशा पद्धतीने एक्झिक्यूट करतील, मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल. ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे, फॉर्म आहे, सर्व काही आहे. खरं तर मान्सून क्रिकेटचा धमाका होत असताना इथे मात्र षटकारांची आतषबाजी, चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. टायमिंग क्लास जुळलं गेलं. आता पुन्हा एकदा तो फॉर्म मध्ये आला, रिदम मध्ये आला. मागचे 3 चेंडू 3 डॉट काढलेत, त्याच्यानंतर 3 चेंडू 3 षटकार आले. अशा पद्धतीनं फलंदाजी करणाऱ्या क्रम मधील पहिला फलंदाज निखिलच्या बॅटमधून आलेले चौकार आणि षटकार एकूण धावसंख्या 34 या आकड्यावर. बॅट हातात, चेंडू समोर, प्रत्येक चेंडूवर केलेला वार, प्रत्येक चेंडूवर षटकार मिळेल असं नाहीये परंतु त्याच्यावर प्रयत्न करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारा खेळाडू म्हणजेच निखिल. त्याच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, तग धरून उभा आहे, साथ देतोय तो राज. पार्टनरशिप फार महत्वाची आहे इन द गेम ऑफ क्रिकेट. किंबहुना लाईफ मध्ये सुद्धा तुमच्या पार्टनर आणि तुमच्या पार्टनरची भूमिका ही फार महत्वाची असते. अनिलजी मोरे, पार्टनर चांगला असेल तर आयुष्य सुकर होतं. पार्टनर चांगला असेल तर फलंदाजी चांगली होईल, बॅटिंग चांगली होईल, बॉलिंग चांगली होईल. गोलंदाजीमध्ये सुद्धा तुमचा पार्टनर जसप्रीत बुमराहला मोहम्मद सिराजची साथ मिळाली की काय. म्हणूनच भारतीय संघानं खरं तर ती ट्रॉफी, खरे पाहता ती स्पर्धा जरी लेवल केली असेल ना तरी सुद्धा कौतुक झालं ते सिराजचं, कारण त्याला साथ मिळाली ती पहिल्या काही सामन्यामध्ये. खरं तर मी म्हणेन जसप्रीत बुमराहची. जसप्रीत बुमराह जेव्हा नव्हता परंतु जसप्रीत बुमराहकडनं जे जे काही शिकला, जे जे काही त्याने एक्झिक्यूट केलं, आज या गोष्टीची आपण चर्चा करतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंट इंच ऑफ. यावेळेला मात्र आडव्या पट्ट्यानं बॉलला अक्रॉस द लाईन खेळून काढला, 1 मिळला, नो बॉलचा इशारा. 1+1 या धावा मिळतील, 2 चक. चला गोलंदाज चेंज करावा लागेल. बदली धावा किती मिळतील या धावा 2, 1+1, नोच्या 3, 3+2 अशा टोटल 5. बरोबर ना. या नोच्या 3, 1+1 अशा 2, 3 आणि 2 5, टोटल धावसंख्या झाली 35. ओके, किती 5 धावा, 3 धावांची पेनल्टी केली. करा 35 होते आणि 40 झाल्या. नाही बघत होतो कोणाकोणाला गणित आवडतंय काय. बरेच दिवस आपण आता शिक्षण सोडून बरेच वर्ष झाले, आता आकडे आता आम्ही फायनान्समध्ये आहोत, आम्ही आताही आकड्यांसोबतच आहोत.
पण काहींनी क्षेत्र बदललेत. ओ हो 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 हो, बॅट हातात, चेंडूवरची नजर, ना अतिरिक्त ताकद ना अतिरिक्त भार. बॉल गेला सीमारेषा पार, टायमिंग प्रॉपर, आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. बेधडक षटकार. सेहेचाळीसावा. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 56 धावांचं मोठं टार्गेट होतं. आता मात्र त्या टार्गेटला पार करण्यासाठी सज्ज आहे निखिल. बॉल हवेमध्ये फील्डर पोहोचतील का? तर नाही, एक मिळाली. दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण पाहूया. पुन्हा एकदा फलंदाज पोहोचलेत का? तर हो, पोहोचलेत. शेवटचे काही या षटकामधील उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते एकंदरीत या मॅच मधील या इनिंग मधील अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. बदली गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूला ड्राय करतायत, चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु लेझर लाईक फोकस असणारा गोलंदाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव आहे निखिल मोरे. ओहो, नो 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 नो, इट्स अ नो बॉल. व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम. आणि हा असणार आहे नो बॉल. इंडिव्हिज्युअल खेळ करतोय तर 40 या आकड्यावर पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? याच्या पट्ट्यात जर का चेंडू आले तर तो हा कार्यक्रम करणार. हा फुलटॉस, त्याच्या पट्ट्यात येऊ नका. पट्ट्यात आला की कार्यक्रम झालाच म्हणून समजा. हो हो, फुलटॉस, चूक 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 आणि चुकीची गोलंदाजी. रणसंख्या पोहोचली ती तब्बल 55 वर. आणि निखिल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण जर का शतकं पाहिलीत ना, काही शतकं ही विविन रिचर्ड सारखी स्फोटक असतात. काही शतकं जर बघितली तर सुनील गावस्कर साठी जबाबदार आणि सुसंस्कृत असतात. काही शतकं आपण पाहिली ना तर राजेशाही असतात, सचिन रमेश तेंडुलकर सरांसारखी. आता या मॅच मध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्याच्या या इनिंगचा पहिलं अर्धशतक, आजच्या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक तो झलकावेल का? नाव आहे निखिल मोरे. तो बॅटिंग करतोय 46 वर आणि आलाय जबरदस्त डेमोक्रेटिक अंदाज में. या वेळेला मात्र नक्कीच त्यानं त्याचं डॉमिनन्स, मोनोपॉली, वर्चस्व, दहशत, हुकूमत, बादशाही, अधिपत्य आणि दादागिरी प्रस्थापित केली आहे. निखिल मोरे, माझा आवाज जर का येत असेल, समोर कॅमेरा आहे, कॅमेऱ्याकडे बॅट उंचावून सर्व रसिक प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. कमाल की ये पारी, सराहना पूरी डगआउट से. क्रीडांगणी, नभांगणी, रणांगणी फक्त एकच आवाज, षटकार षटकार, चौकार चौकार. निखिल मोरे ऑन अ फायर. मॅजेस्टिक, अनबिलिव्हेबल इनिंग. अद्भुत, अविश्वसनीय. वाव, दिस इज बियॉन्ड ऑसम. व्हाट अ फंटास्टिक नॉक बाय निखिल मोरे. अनदर 2 रन्स, अनदर जस्ट अ सिंगल. 2 मिळाल्या आणि धावसंख्या 66 आणि 67 धावांचं एक टार्गेट इथं मात्र पेश केलंय. काय पेशकश आहे. जसा निखिल समोर येईल, कॅमेरामॅनला आम्ही विनंती करू की निखिलला स्क्रीनवर घेऊन या. निखिलचा खेळ, त्याचं स्टॅटिस्टिक्स आपण पाहूया. आमच्या गुणलेखी